कसं शक्य आहे? अहो मला एक गोष्ट कळत नाहीये, म्हणजे सकाळपासून मी विचार करते की त्या बाईला तुमचा नंबर कसा मिळाला, कुठून मिळाला? काय सांगतो काय आहे, ह्या लोकांकडे ना हे असतं, डेटाबेस असतो. डेटाबेस म्हणजे अशी जनरल लोकांचे पूर्वी डिरेक्टरी यायची बघ, तसे यांच्याकडे असे नंबर्स असतात. मग ते फोन करत सुटतात, असेच हे लागलंय तुम्हाला, हे ऑफर आहे, असं करत. चला काही बोलताय तुम्ही? हा काही नाही बोल, तुला काय माहितीये? फोन आहे का तुझ्याकडे? नाही. माझ्याकडे फोन आहे, स्मार्टफोन. आता एक गंमत सांगतो तुला. हा जो स्मार्टफोन आहे, फोनचा जो माईक आहे तो सतत ऍक्टिव्ह असतो, कारण आपला फोन इंटरनेटशी कनेक्टेड असतो ना. तर फोन असा बंद दिसला तरी फोन ऐकत असतो सगळ्या गोष्टी. म्हणजे आता इथे बसून जर आपण एक 5 मिनिटं समजा शूज बद्दल बोललो, कपड्यांबद्दल बोललो, आणि फोन ओपन केला ना की लगेच तुला शूजच्या ऍड्स येतात, कपड्यांच्या ऍड्स येतात. काय सांगता? काय कठीण नाही? प्रचंड कठीण आहे, प्रचंड. साध्या माणसाने याच्या नादी लागूच नाही, असं आहे ते सगळं. म्हणून आपण फोन उचलायचाच नाही. अननोन नंबर दिसला की कट करून टाकायचा. बरं झालं तू फोन वापरत नाहीस, माहितीये. मला असं वाटतं की तुम्ही पण वापरायला नको. मग हलवायचं दुकान टाकूया दोघं मिळून. फोन नाही, का सगळं फोनवर आहे माझं. अरे हो, मग तेच म्हणूनच वापरतो मी. पण तू अननोन नंबर नको उचलूस. नाही उचलणार. पुढच्या वेळी फोन येऊ दे, आला ना तर 2 शब्द ऐकून आणि मग ठेवून देईन. काय आत्ता पण फोन उचलला नसता मी, ते सीमा वहिनीने फोर्स केला उचलायला, म्हणून उचलला. त्या तर एवढं पण म्हणत होत्या की बघ हा अनु, भाऊजी गेले असतील त्या शनाया बरोबर पिक्चर बघायला. नाही, त्यांच्या बोलण्यावर मी काही विश्वास ठेवणार नाहीये. मी तोंडातला शब्द घेतलास तू. अहो, आणि तसे त्या गंमत करत होत्या, मला त्रास देत होत्या. होय, तशी कॉमेडीज आहेत. त्यानंतर अननोन नंबर वरून फोन आला तर तो उचलायचा नाही. कारण उचलला, तुझा आवाज गेला तर ते AI टेक्नॉलॉजी वापरतात, तुझ्या आवाजाचा दुरुपयोग होतो. दहशतवादी हल्ल्यामध्ये तुझा आवाज वापरला जाईल, मग तुला काही काय बोलतो तुम्ही? होऊ शकतं. असं झालंय लोकांबरोबर. नाही उचलणार फोन. इथे काय काय होतं तू हो नाही उचलणार फोन. नकोच ना, तो फोनच नको. तसाही नाहीये माझ्याकडे. नक्की ना? हो, तुम्ही म्हणालात ना, मग नाही उचलणार. ठीक आहे. भूक लागली का तुम्हाला? हा भूक लागली. मी जेवायला वाटते. हा वाट लागली होती आज तर, म्हणजे पकडलोच गेलो असतो. नशीब अनु होती म्हणून निभावलं. अनुच्या जागी जर दुसरी कोणी बाई असती ना तर जीवच घेतला असता माझा. नाही रे बाबा, खरंच 2 बायकांना सांभाळणं सोपं नाही. हॅलो, मी सांगितलेल्या गोष्टी लक्षात आहेत ना? एकही गोष्ट मिस होता कामा नाही, कळलं? सांगितले लक्षात ठेव. बाय. काय? एक गंमत सांगायला आली होती. नसेल ऐकायची तर जाते मी. थांब. भाऊजींचा परवा वाढदिवस आहे. गंमत आहे. अनुप्रिया भाऊजींना बाईक गिफ्ट करणार आहे. काय? हो, अगं, त्या युजलेस कडे एवढे पैसे आहेत तरी का बाईक गिफ्ट करायला? 1 नंबर आतल्या गाठीची बाई आहे ती. पैसे साठवत असते ती. शन्या, मुद्दा हा नाहीच आहे. मुद्दा हा आहे की ती भाऊजींना बाईक गिफ्ट करतीये. ती, कळतंय तुला? भाऊजी इम्प्रेस होणार, मग त्या दोघांचं प्रेम उतू जाणार आणि मग नाही,
नाही, असं प्रेम उतू वगैरे काही जाऊ देणार नाहीये ईशानया. माझ्याकडे एक प्लॅन आहे. ऐक, मी काय सांगते तेवढं कर. काय कमाल प्लॅन आहे शनाया. रिझल्ट पण भारीच येणार आहे. आता मी पण बघते ना ती अनुप्रिया अविनाशला बाईक कशी गिफ्ट करते ते. सांगतो तुला मी रोज रोज मागतो तुला का तुझ्यामध्ये वाहतो जरा का सांगना का सरकरी हे नजारे तुझे दूर मी तरी हे इशारे तुझे ओढ लागते का सांगना बेचैन या जीवाची तू आस आहे ना तुझी वही माझा तू श्वास आहे ना तू चांदवा आभाळ मी तू चांदवा आभाळ मी तू चांदवा झालो तुझा सांगतो तुला मी रोज रोज मागतो तुला का तुझ्यामध्ये वाहतो जरा का सांगना बेचैन